हॅलो फ्रेंड्स, नीड ऑफ एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन या संदर्भामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. ज्यांनी होमवर्क अजून केला नाही त्यांनी करावा आणि लवकरात लवकर व्हॉट्सअपवरती पाठवावा. मी विवेक सूर्यवंशी सर्वांचं स्वागत करतो. लक्ष द्या. एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, नीड ऑफ एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, हे पॉईंट आपण पाहिलेले आहेत. आता आपण वळूया नेक्स्ट पॉईंटकडं. आता एन्व्हायरमेंट संवर्धन करायचं असेल तर काहीतरी लॉज रेग्युलेशन्स केले पाहिजेत असं सर्वांना माहीत आहे. जर लॉज आणि रेग्युलेशन असतील तर व्यवस्थित सर्वांचे कायदेशीर जबाबदारी होऊन जाते की आपल्या प्रत्येकाला एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करणं खूप महत्त्वाचं आहे, हे आपल्याला यातनं समजतं. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळेच नियम केलेले आहेत. 1972मध्येच ज्यावेळेस युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रॅम ही जी कॉन्फरन्स झाली होती त्याच्यानंतरच भारतामध्ये 1972ला वाईल्ड लाईफ एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट हा केला होता. याच्यानुसार ट्रेडिंग ऑफ रेअर ॲनिमल्स हॅज बीन कम्प्लिटली बँड. ह्याच्यामध्ये 3 क्लॉज आहेत. 3 क्लॉजनुसार ट्रेडिंग ऑफ रेअर ॲनिमल्स म्हणजे दुर्मिळ जे काही प्राणी आहेत त्यांच्या ट्रेडिंगसाठी कम्प्लिटली बँड करण्यात आलेलं आहे. आणि प्राण्यांच्या स्किनपासून, अवयवांपासून म्हणजे ऑर्गन स्किन्सपासून जे व्हेरियस आपण आर्टिकल्स बनवतो, जे तुम्ही समजा राजे महाराजे किंवा औंधमध्ये गेला असाल तर तुम्हाला तिथं दिसेल की वस्तू बनवलेल्या आहेत जे की पूर्णपणे एक आर्टिकल्स आहेत, गिफ्ट आर्टिकल्स किंवा वस्तू आहेत त्या प्राण्यांच्या अवयवांपासून, स्किनपासून बनवण्यात आलेले आहेत. म्हणजे भिंतीवरती लटकणारे वस्तू असतात, टेबल असतात, ह्या तुम्ही तिथं गेला असाल तर तुम्ही ते पाहिलं असेल. त्या वस्तू बनवण्यासाठी पूर्णपणे बॅन करण्यात आलेलं आहे ह्या कायद्यानुसार, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टनुसार. आणि ॲज पर क्लॉज 49C ह्याच कायद्यानुसार वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, वाईल्ड लाईफ म्हणजे काय? वाईल्ड म्हणजे वन्य, लाईफ म्हणजे जीव, प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण. वन्यजीव संरक्षण कायदा 1972चा. ह्याच्यामध्ये हे 3 पॉईंट आपण पाहत आहोत. डिस्क्लोजर ऑफ स्टॉक ऑफ आर्टिफॅक्ट्स मेड फ्रॉम रेअर वाईल्ड ॲनिमल्स इज कंपल्सरी. म्हणजे काय? जी काही माहिती आहे ती पूर्णपणे जाहीर करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यांच्याकडं पहिल्यापासूनच ह्या रेअर वाईल्ड लाईफ ॲनिमल्सपासून बनवलेले जे काही स्टॉक असेल, वस्तू असतील, त्यांचं स्टॉक जाहीर करणं, डिस्क्लोज करणं हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, ॲज पर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट काय काय गोष्टी आहेत हे आपण पाहिलेले आहेत. हे ऑलवेज रिमेंबरमध्ये हा तुम्हाला देण्यात आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे अजून लॉज आहेत. 1972चा लॉ पाहिला तर 1980मध्ये डू यू नो म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. लॉज इनॅक्टेड अबाउट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजे पर्यावरणाच्या संवर्धनासंदर्भामध्ये निर्माण केलेले कायदे. आपण पाहिला दुसरा आहे 1980मध्ये फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट. म्हणजे काय? वनाचं संवर्धन करणं, म्हणजे जे काही जंगलं आहेत त्यांचे संवर्धन करणं. कसं संवर्धन केलं गेलेलं आहे? तर याच्यामध्ये काहीतरी जमीन रिझर्व केलेली आहे. लँड रिझर्वड फॉर द फॉरेस्ट कन्झर्वेशन हॅज बीन प्रोहिबिटेड टू यूज फॉर एनी अदर पर्पज बाय दिस लॉ. म्हणजे ह्या कायद्यानुसार जी काही जमीन, जी काही लँड ही आपण रिझर्व केलेली आहे ती अन्य कुठल्याही पर्पजसाठी वापरणं काय केलेलं आहे? पूर्णपणे प्रोहायबिटेट केलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे? वापरण्यासाठी बंधने घातली आहेत. म्हणजे वनांसाठी पूर्णपणे आरक्षित जागा केलेली आहे. उदाहरणार्थ केंद्र सरकारच्या परवानगीनेच, फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे, परमिशन ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट इज कंपल्सरी फॉर मायनिंग ॲक्टिव्हिटीज. म्हणजे जे काही मायनिंग असतात, माइन्स म्हणजे खाणकाम, खनिजे वगैरे जे असतं खाणकाम, त्याची परवानगी पूर्णपणे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कडूनच घेणं गरजेचं आहे ह्या लॉनुसार. आणि एनी पर्सन हू डिसऑबे धिस लॉ इज एंटायटल्ड टू इम्प्रिजमेंट फॉर द 15 days. जर कोणी ह्या आरक्षित वनांच्या जागेमध्ये, जमिनीमध्ये कुठलीही लॉ जर त्यांनी डिसऑबे केला तर त्याला 15 दिवसाचा कारागृह आहे. तर 1986मध्ये एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट हा निर्माण करण्यात आला. त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट म्हणजे पर्यावरण संरक्षण कायदा.
1986ला. लक्षात ठेवा, साल ही लक्षात ठेवा. हे साल होते 1980, हे साल आहे 1986, हे आहे 1972. पर्पज ऑफ दिस ॲक्ट 1986नुसार निर्माण करण्यात आलेल्या पर्यावरण संरक्षण कायदा म्हणजे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट. पर्पज ऑफ दिस ॲक्ट इज टू कंट्रोल द पोल्युशन अँड पनिश द पर्सन ऑर इन्स्टिट्यूट हार्मिंग द एन्व्हायरमेंट. म्हणजे पर्यावरणाला घातक असलेले जे काही प्रदूषण आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. एनी पर्सन फॅक्टरी इज प्रोहिबिटेड बाय दिस ॲक्ट फ्रॉम द रिलीजिंग द पोल्युटन्स इन द ॲटमॉस्फिअर बियॉन्ड द परमिसेबल लिमिट. जे काही लिमिट दिलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त जर कुठल्याही ऑर्गनायझेशननं, फॅक्टरीनं किंवा पर्सननं जर पोल्युटंट्स हे एन्व्हायरमेंटमध्ये सोडले तर त्याला दंड करण्यात आलेला आहे. द पर्सन ब्रीचिंग द रूल ऑफ द एंटायर अंडर 5 years इम्प्रिजमेंट ऑर फाईन ऑफ 1 lakh. म्हणजे ह्याचा दंड 1 लाख रुपये किंवा 5 वर्ष कारागृहाची शिक्षा देण्यात आलेली आहे. नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल हॅज बीन एस्टॅब्लिश्ड इन द 2010 फॉर द इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ एन्व्हायरमेंट रिलेटेड लॉज. म्हणजे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना 2010मध्ये करण्यात आलेली आहे. जे काही पर्यावरण संदर्भामध्ये जे काही लॉज आहेत ते अंमलबजावणी प्रभावी व्हावी ह्यासाठी ह्या नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल म्हणजेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना 2010मध्ये करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा. नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलची स्थापना 2010मध्ये कशासाठी केलेली आहे? इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ एन्व्हायरमेंट रिलेटेड लॉज. समजलं तुम्हाला? ठीक आहे. तर लेट्स डिस्कस. मी तुम्हाला चिपको संदर्भामध्ये काल विचारलेलं होतं. चिपको मुवमेंट काय आहे ह्या संदर्भामध्ये मी तुम्हाला होमवर्क ह्या व्हिडिओमध्ये देत आहे. साऊंड पोल्युशन इंटरनेटच्या सहाय्यानं तुम्ही होमवर्क शोधायचं आहे. 2000 साली साऊंड पोल्युशन कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन रूल करण्यात आलेला आहे. साऊंड पोल्युशन म्हणजे आवाजामुळे होणारं पोल्युशन, म्हणजे जे डॉल्बीज असतात, डीजेज असतात त्याच्यामुळं खूपच कालवा होतो आणि आरोग्यावरती त्याचा माणसाच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या पर्यावरणाला त्याचा धोका होतो. ह्यासाठी कोणकोणते पॉईंट्स आहेत, रूल्स आहेत, हे 4 पॉईंट तुम्ही ह्या प्रत्येक लॉचे इंटरनेटच्या मदतीने शोधून मला पाठवणं अत्यंत गरजेचं आहे. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल्स. म्हणजे बायोमेडिकल म्हणजे काय तर हॉस्पिटल म्हणजे जे काही मेडिकल म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे काही वेस्ट असतं म्हणजे ग्लोव्ज असतील किंवा मास्क असतील किंवा अन्य काही टेस्ट सिरिंज वगैरे औषधाचे वस्तू वगैरे असतील त्या सर्वांचं मॅनेजमेंट आणि हँडलिंग कशा प्रकारे करायचं ह्या संदर्भामध्ये एक नियम बनवण्यात आलेला आहे, रूल बनवण्यात आलेला आहे तो 1998मध्ये. तो काय रूल आहे ह्याचे 4 पॉईंट तुम्ही मला पाठवा. ई वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग. ई वेस्ट म्हणजे काय ते इलेक्ट्रॉनिक इंटरनेट ह्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक ज्या गोष्टी आहेत ई वेस्ट त्या संदर्भामध्ये 2011मध्ये ज्या रूल केलेला आहे त्या संदर्भात सुद्धा तुम्ही इंटरनेटच्या सहाय्याने ह्या 3 गोष्टी शोधा आणि याचे 4 पॉईंट, ह्याचे 4 पॉईंट, ह्याचे 4 पॉईंट. दिस इज युअर टुडेज होमवर्क. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनच्या संदर्भामध्ये जे काही लॉज कायदे निर्माण केलेले आहेत ते गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. लक्षात ठेवा. ऑलवेज रिमेंबर म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा. पहिला लॉ 1972मध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, ह्याच्यामध्ये 4 क्लॉज आहेत, 3 क्लॉज आहेत ते आपण डिस्कस केले. लॉ इनॅक्टेड अबाउट एन्व्हायरमेंट आणि वेगवेगळे लॉज आहेत जे पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भामध्ये केलेले आहेत. ते 1980चा फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट, 1986चा एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट हे आपण पाहिलेलं आहे. हे 2 लॉज आपण पाहिले आणि 3 लॉज तुम्हाला साऊंड पोल्युशनचा, बायोमेडिकल वेस्ट आणि ई वेस्ट रूल हे 3 तुम्हाला होमवर्कसाठी मी दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनो, हे 3 पॉईंट चिपको मुवमेंट संदर्भामध्ये तुम्हाला आज होमवर्क मी सांगितलं आहे. विद्यार्थ्यांनो, आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. थँक्यू सो मच.